हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळची सुरुवात तर आपली चहानेच होते आणि सगळ्यांना सुरुवातीला पहिला चहाच लागतो. तसं मलाही सकाळी चहाच लागतो आणि माझी सुरुवात पण सकाळी चहानेच होते. चहा पिल्याशिवाय मला दुसरी काही कामं सुधरतही नाहीत आणि होतही नाहीत. त्यामुळे पहिला मी चहा घेते, म्हणजे चहा पिल्यावर कशी सगळे पुढची कामं करायला मला एनर्जी मिळते. आणि मग मी चहा ठेवायला घेतला आणि माझा चहा झालेला होता. तर म्हटलं चला आता चहा पहिला पिऊन घेऊया. आणि मग चहा घेतला मी. आणि हा माझा दुसरा चहा होता, कारण अगोदर चहा प्यायच्या वेळेस माझा मुलगा उठला, त्यामुळे मला काही तो व्हिडिओ दाखवता नाही आला. तर हा माझा दुसरा चहा होता. आणि त्यानंतर मला बनवायचा होता शिरा. तर शिरा माझ्या मुलांना खायचा होता शिरा. तर म्हटलं आज पहिलाच ब्लॉग आहे, तर आपण काय बनवावं. तर म्हटलं चला चांगली सुरुवात काहीतरी गोड बनवूनच करूया. म्हणून मग मी शिरा बनवायला घेतला. तर सगळ्यात पहिल्यांदा मग रवा भाजून घेतला. भाजून घ्यायला तूप बनवलेलं होतं मी, जे रात्री बनवलेलं ते मी बाहेर ठेवलं होतं रात्री, कारण ते खूप गरम असल्यामुळे ते थंड करून मग मी बाहेरच झाकून ठेवलेलं होतं. कारण मागच्या वेळेस मी जेव्हा तूप बनवलं आणि गरम गरमच झाकून ठेवलं, तेव्हा ते तूप लवकरच खराब झालेलं. आणि तूप मी घरीच बनवते आणि मला घरी बनवलेलंच तुपाची टेस्ट लागते. म्हणजे आता सगळे जास्त करून घरीच तूप बनवायला शिकलेले आहेत, तर सगळे घरीच तूप बनवतात आणि मी त्याप्रमाणे घरीच तूप बनवते. आणि घरी तूप बनवलेला त्याची टेस्ट थोडी वेगळीच लागते आणि त्याचा स्मेल पण खूप छान येतो. मग मी तूप टाकून रवा भाजायला घेतला आणि छान असा लालसर भाजला आणि त्यानंतर मग बनवायला घेतला. तर पुन्हा आपल्याला जसं पाहिजे तसं, जेवढं पाहिजे तेवढं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडे जे काय होते ड्रायफ्रूट्स थोडेफार, तर ते मी तुपातच टाकले, विलायची वगैरे म्हणजे सगळं. आणि जे काय ड्रायफ्रूट्स होते ते, कारण ते त्याच्यामध्ये टाकले ना तुपात की थोडेसे असे क्रंची लागतात आणि टेस्टला पण छान लागतात. ते त्यात फ्राय केले की थोडेसे टेस्ट वेगळे लागते. आणि माझ्या मुलांना खायचा होता दूध टाकून शिरा खायचा होता, त्याच्यामुळे मग मी दुधातच बनवायला घेतला. मला तर काय जास्त शिरा आवडत नाही आणि केला तर मग मला पाणी टाकून केल्यावर शिरा आवडतो, पण माझ्या मुलांना दुधातला आवडतो म्हणून. आणि असं नाही की मी दुधातच बनवते, मी कधी पाणी असलं तर म्हणजे दूध नसेल तर पाण्यातही बनवते. मग मी दूध टाकून बनवायला घेतला आणि त्याच्यामध्ये दुधामध्येच मग साखर टाकली, म्हणजे दुधात साखर टाकली की ती विरघळते लवकरच. आणि खूप असा छान सॉफ्ट आणि मऊ शिरा झालेला होता आणि त्याचा स्मेल पण छान येत होता आणि टेस्टला पण छान लागत होता. तर खूप असा मऊ पण झालेला. मला शिरा जास्त आवडत नाही, पण घरात मुलांना आपल्याला जे लागतं ते बनवावंच लागतं. आणि खरंच खूप छान पण दिसत होता, छान झालेला पण होता मस्त. मस्त असा सॉफ्ट पण होता झालेला. आणि त्याच्यामध्ये जे तुपामध्ये टाकून तुपामध्येच आपण फ्राय केलेले असतात ना, ते काजू बदाम थोडेफार जे टाकलेले असतात, ते पण तुपामध्ये टाकले ना की त्याची म्हणजे क्रंची लागतात, टेस्ट पण त्याची वेगळी लागते. आणि नंतर सगळ्यांचा नाश्ता झालेला होता. त्या सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर मी बनवायला घेतल्या होत्या चपात्या. आपल्याला आपली पुढची कामं असतात ती करायची असतात. तर मी घेतलं होतं पीठ मळायला आणि पीठ मळून घेतलं. आणि मी उभं राहूनच पीठ मळते, कारण बसून मला नाही जमत मळायला, कारण आमचं किचन पण आमचं छोटं आहे, जास्त किचन मोठं नाही आहे. त्यामुळे सगळी कामं मी उभं राहूनच करते. आणि आमच्या इथे गाड्यांचा आवाज पण खूप येतो. तुम्हाला जर येतच असेल थोडाफार तरी गाड्यांचा आवाज, तर ॲडजस्ट करा, कारण खरंच आमच्या इथे खूप गाड्यांचा आवाज येतो. कारण आमचं घरच रोड साईडला आहे, त्यामुळे आवाज येतोच. त्यानंतर मी बनवायला घेतल्या होत्या चपात्या. तर तवा गरम होईपर्यंत मी अगोदर 1-2 गोळ्या असे करून ठेवते, म्हणजे कसं तोपर्यंत तवा पण गरम होतो. आणि मग लाटायला घेते.
आणि आता बघा चपात्या झालेल्या आहेत माझ्या बनून. तर कशा वाटल्या चपात्या आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.